जाणता राजा असं ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र संबोधतो असे आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पिंपळदरी या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आमच्या सर्वांचे कॅप्टन सुरेश अण्णा गडाख, गोडसे साहेब, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री, रेश्माताई, त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व महिला, या गावच्या प्रथम नागरिक, आमचे सर्वांचे सहकारी बाळासाहेब भांगरे, विकास, सचिन, चंद्रकांत, या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, शेळके सर, प्रामुख्यानं महिला, उपस्थित विद्यार्थी आणि स्टेजवरची आमची सगळीच आमच्याबरोबर आलेली, मग विलासराव शेवाळे असतील, राजाभाऊ माने असतील, आता भागवतराव, सगळ्यांचीच नाव, आता थोडंसं मला माफ करा, मी तुमची माफी मागतो, कारण नमनालाच गाडाभर तेल जाईल आणि बोलायला वेळ उरणार नाही. आणि प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख या ठिकाणी करावा ते अकोला टाईमचे अमोल शेरके यांचे प्रतिनिधी आणि हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून संकल्पनेतून पार पडत आहे ते आमचे सर्वांचे युवा नेतृत्व अमित नायकोडी आणि शेळके सर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव या महाराष्ट्रामध्ये गाजलं गेलं. राजा शिवछत्रपतींनी रयतेला स्वातंत्र्य दिलं आणि कर्मवीरांनी रयतेला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं. रयत शिक्षण संस्थेची आणि माझी पहिली ओळख 1962 साली कोतुळला झाली. माझे वडील शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांनी कोतुळ गावच्या लोकांसमोर तो प्रस्ताव मांडला की आपल्या कोतुळ गावामध्ये आपण एक हायस्कूल उभारू. त्यावेळी ते त्या संस्थेचे सेक्रेटरी होते आणि ते मला सांगायचे की सातेवाडी, खेतेवाडी, मन्याळ, कळंब, वाघापूर या सगळ्या एरियामध्ये त्या काळात ते डोक्यावर गॅसची बत्ती घेऊन हिंडायचे आणि रुपया गोळा करून. ही माझी आणि रयत शिक्षण संस्थेची पहिली ओळख 1962 साली. तुम्हाला आज शिक्षण फार स्वस्त आणि सुलभ झालेलं आहे. मला आमच्या लहानपणच्या गोष्टी काढायला कधीच आवडत नाही आणि तो काळही कधी उघडायला ज्याला म्हणतो आपण तोही आवडत नाही, कारण ती सगळ्यांचीच परिस्थिती होती. आम्ही फार कठीण दिवस काढले हे वाक्य मला कधीच आवडत नाही. पण मुद्दाम तुम्हाला सांगतो मी मुलांनो की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या प्राथमिक गरजा ज्या काळात महत्त्वाच्या होत्या, म्हणजे खायला अन्न मिळत नव्हतं. त्याचं एक सहज गमतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. पित्राच्या जेवायला जाताना आम्ही आमंत्रण नसताना का जेवायला जायचो, तर पित्राच्या जेवणामध्ये चतकोर चपाती मिळायची. आता चपाती सरलाट झालेली आहे. कपडे आमच्या पाठीमागं पंक्चर काढलेले असायचे. आता तो विषय राहिलेला नाही. ही झाली कपड्याची अवस्था. आणि बेंडाच्या भिंती बांधून, थापटीचे कौलं बांधून कशी तरी घरं बांधली जायची, ही निवाऱ्याची अवस्था. आता काळ हा तसा राहिलेला नाही. इथं अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी फार दुय्यम झालेल्या आहेत. परंतु अशा त्या काळामध्ये कर्मवीरांनी स्वतःच्या पत्नीला घेऊन आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आपल्या अकोले तालुक्यामध्ये गणोरा आणि कोतुळ आणि त्याच्यानंतर तुमची पिंपळदरी या ठिकाणी या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात. शेळके सर, आज खूप वातावरण बदललेलं आहे. परंतु 62, 67, 68, 70, 75चा काळ जर
आम्हाला आठवला. तर ते शिक्षण घेणंच दुरापास्त होतं, अवघड होतं. शिक्षण घेणं हे शक्यच नव्हतं. आज तुम्हाला ते सहजासहजी मिळते, काय अडचण नाही. जेवणाची व्यवस्था इथं आहे. आमच्या मॅडमनी सांगितलं, आमच्या बरोबर आलेल्या, तुमची स्वच्छता आहे, सगळं जवळ मिळतं, व्यवस्थित मिळतं. आणि सगळी कृपा केवळ कर्मवीर भाऊराव पाटलांची, म्हणून त्यांना कर्मवीर म्हटलं जातं. कर्मवीर त्यांना दिलेली, लोकांनी पदवी दिलेली आहे. अशा कर्मवीरांची जी विचारसरणी होती, जो वारसा होता, तो आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कर्मवीरांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, या हेतूनं प्रेरित होऊन गेली 50 वर्ष आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब रयत शिक्षण संस्थेचा गाडा अतिशय चांगल्या पद्धतीने हाकीत आहे. हे एवढं पुण्याचं काम, हे एवढं चांगलं काम एखादा राजकारणी करू शकतो, यातलं एकमेव उदाहरण म्हणजे पवार साहेबांचं. आणि म्हणून प्रॉपर मॅन प्रॉपर प्लेस आणि प्रॉपर समारंभ, खूप योग्य जागा आहे, खूप योग्य वेळ आहे. आणि ज्या पवारसाहेबांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत, त्या सगळ्यांचं उत्तरदायित्व आपल्याला आहे. आपण त्याचे पदाधिकारी, आपण त्याचे हकदार आहोत. आपण सर्व त्यांचे हकदार आहोत की त्यांचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा, आणि त्या हक्कानं आपण या ठिकाणी आज सगळे जमलेलो आहोत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकून त्या काळामध्ये मुलांना जेवणाची व्यवस्था केली होती, याची तुम्हाला अजिबात कल्पना नसेल. परंतु या सगळ्या परिस्थितीमधून आज जे चित्र दिसतंय ते खूप चांगलं आहे. जाता जाता पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी एकच सांगेल, बोलण्यासारखं खूप आहे. आजही मी या ठिकाणी उभा आहे, त्याचं कारण कर्मवीर भाऊराव पाटील आणि पवारसाहेब. कुतुळला हायस्कूल निघालं नसतं गोडशे डॉक्टर, कुतुळला जर हायस्कूल निघालं नसतं तर माझे मोठे भाऊ शिकले नसते, ते प्राचार्य झाले नसते. आणि ते जर शिकले नसते तर आमचंही शिक्षण झालं नसतं शेळके सर. ही सगळी त्यांची कृपा. म्हणून या लोकांचे किती ऋण व्यक्त करावेत हा एक प्रश्न आहे आपल्यापुढे. हे माझं उदाहरण झालं, हे महाराष्ट्रातील असंख्य अनेक शेतकऱ्याच्या मुलांचं उदाहरण आहे. आणि म्हणून असा हा रयतेचा राजा, जाणता राजा पवारसाहेबांना परमेश्वरानं अजून 25 वर्ष जगण्याची उमेद द्यावी, अशी आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या वतीनं मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील.
आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.